दलित समाजाचं भलं करायचं म्हणत पण शेवटी स्वतःचंच भलं करून बसले असे अनेक नेते आपण पाहिलेत. त्यातलंच एक नाव प्रकाश लोढे. नाशिकच्या राजकारणात गाजलेलं नाव, पण आज तेच नाव अतिक्रमण आणि गुन्ह्यांमुळे चर्चेत आहे. स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत दोन मोठ्या घडामोडी: नाशिकमधील पालिकेची कठोर कारवाई आणि राज्यभरातील मतदार याद्यांवरील वाद. नाशिक महानगरपालिकेने काल माजी नगरसेवक प्रकाश लोढे यांच्या बेकायदेशीर इमारतीवर बुलडोझर चालवला. ही इमारत नंदिनी नदीच्या काठावर ITI पुलाजवळ सातपूर विभागात होती. महानगरपालिकेने पूर्वीच नोटीस दिली होती, पण संबंधितांनी मालकीचे पुरावे किंवा टाउन प्लॅनिंग परवानगी दाखवली नाही. शेवटी पालिकेने 150 अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 2 JCB, 1 क्रेन आणि पोलीस बंदोबस्तासह ही कारवाई केली. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली. त्या म्हणाल्या, शहरातील सर्व अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणं हटवण्याची मोहीम सुरूच राहील. गेल्या 2 आठवड्यांत 1400 होर्डिंग्स आणि 350 अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत. ही कारवाई आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार झाली. याच दरम्यान आठवण ठेवा, 8 सप्टेंबर रोजी प्रकाश लोढे यांना अपहरणाच्या प्रकरणात अटक झाली होती. ते RPIAचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख असून आता त्यांचं नाव अतिक्रमण प्रकरणातही समोर आलं आहे. दरम्यान राज्याच्या पातळीवरही एक गंभीर घडामोड. विरोधकांनी मतदार यादीतील त्रुटींवर आक्षेप घेत राज्य निवडणूक अधिकारी S चोकोलिंगम यांना भेट दिली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि बाळासाहेब थोरात या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन भारतीय निवडणूक आयोगाकडे प्रतिनिधी पाठवले आहेत. त्यांचा आरोप, मतदार यादीत ड्युप्लिकेट नावे, चुकीचे पत्ते आणि वयातील त्रुटी मोठ्या प्रमाणात आहेत. 2024 नंतर नवी यादी प्रकाशित झालेली नाही, म्हणून लोकांना आक्षेप घेण्याची संधीच मिळाली नाही. त्यांनी मागणी केली आहे की 1 ऑक्टोबर 2025 हा पात्रता दिन धरून एक लघु समीक्षा पुनरावलोकन म्हणजे शॉर्ट SSR घेतलं जावं, जेणेकरून नव्या मतदारांना अधिकार मिळतील. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानुसार स्थानिक निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी पूर्ण कराव्या लागणार आहेत, म्हणून ही प्रक्रिया आता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. एका बाजूला अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून मतदार याद्यांवरील आक्षेप. महाराष्ट्रात प्रशासन आणि राजकारण या दोन्ही आघाड्यावर एकाच वेळी पारदर्शकतेची मागणी होताना दिसते. कायदा सर्वांसाठी समान आहे, मग तो माजी नगरसेवक असो की मोठा नेता. लोकशाही टिकवायची असेल तर विश्वास आणि जबाबदारी दोन्ही जपावी लागेल. आजचा दिवस याच विचाराने संपवूया. सत्ता मिळवणं सोपं आहे, पण ती प्रामाणिकपणे चालवणं हेच खरं आव्हान आहे. पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार आणि रहा जोडलेले अमोघ चॅनलसोबत.